पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 2. अभिवाचक जयंत ठोंबरे. राजगड. 8,000 घोडेस्वारांच्या रांगा वळणे वळसे घेत घेत संथ गतीने सह्याद्रीचा घाट चढत होत्या. पहाडी चढावामुळे आणि पाठीवरच्या जड भारांमुळे त्यांना जरा नेटाने टापा टाकाव्या लागत होत्या. सर्व घोडेस्वार मोठ्या मोठ्या जड थैल्या आणि पडश्या घोड्यावर लादून कोकणातून वर देशावर जात होते. हा एवढा मोठा तांडा कोणाचा होता? व्यापाऱ्यांचा? मराठ्यांचा. हत्यारबंद मराठी लष्कराचा. सुरतेहून परतलेली मराठी फौज जड पोटाने घाट चढत होती. या फौजेत त्यांचा सरसेनापती होता तो पहा, मर्दानी मिजासीत चालत असलेला तो नेतोजी पालकर, स्वराज्याचा सरनौबत. आणि ते कोण? ते प्रत्यक्ष महाराज राजश्री शिवाजीराजे. आणि मागोमाग संत पावलांनी चढण चढत असलेली सुरतेची प्रचंड लूट. लूट नव्हे, सुरतेची महालक्ष्मी. सुरतेची ही महालक्ष्मी अश्वारूढ होऊन महाराजांच्या मागोमाग येत होती. तिने आपले मुखमंडळ झाकून घेतले होते. सुरत स्वच्छ करून महाराज पौष वद्य अष्टमीस म्हणजे 10 जानेवारी 1664 रोजी सुरतेहून निघाले. औरंगजेबाच्या दिमागदार सुरतेची लंका करून टाकल्याचा आनंद महाराजास होत होता. आणि आता याच संपत्तीच्या बळावर औरंगजेबाशी आणि इतर वैऱ्यांशी झुंजण्याची स्वप्ने महाराजांच्या डोक्यात तरळत होती. सर्व लूट सुखरूप घाट चढून देशावर आली. निघाल्यापासून कुणीही आडवं आलं नाही, कुणीही पाठलागावर आलं नाही. लंकेची लक्ष्मी स्वराज्यात आली. तिथे उरली फक्त लंकेची पार्वती. सर्व लूट आणि सैन्य मावळात येऊन पोहोचले. महाराजांना आता राजगडाची ओढ होती. गडावर महाराजांचा अमोल ठेवा होता. तिकडे त्यांचे मन वासरासारखे ओढ घेत होते. हा ठेवा जिथे असेल तिथे त्यांचे मन नेहमीच गुंतलेले असे. त्या ठेव्याचे मोल किती सांगू? अशा 1000 सुरता एका ठाई केल्या तरी ते मोल भरणार नाही. पृथ्वीहूनही भारी असा कोणता हा ठेवा? सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित पुण्यशील तीर्थरूप मातुश्री जिजाबाई साहेब आई साहेब. महाराज आईवेडे होते. त्यांचे सर्वस्व म्हणजे आई. मातृभक्त, पितृभक्त, ईश्वरभक्त आणि प्रजाभक्त असा होता शिवाजी राजा. महाराजांच्या सांगाती लुटीची जड जोखीम असल्यामुळे जरा गती संथ झाली होती त्यांची. पण प्रत्येक टापेगणी ते राजगडाकडेच सरकत होते. मकर संक्रांत वाटेतच लागली. आता नवीन संक्रमणास सुरुवात होणार होती. वास्तविक झालीच होती. शोभन संवत्सरातील प्रतापी सूर्य अगदी चैत्रापासूनच विजयी संक्रमण करीत चालला होता. मोठ्या वीरश्रीने मोठ्या रुबाबाने त्यांच्या रथाचे 7 अश्व चौखूर दौडत निघाले होते. चैत्रात शाहिस्तेखानाला पळवून लावले. वैशाखात तळ कोकणची स्वारी केली. नेतोजीनेही मोगली मुलूक बडवला. पौषात सुरत धुतली. घोडे विजयी संक्रमण करीत दौडत होते. आता माग उजाडला. आणि भयंकर घात झाला. अपघात झाला. एका घोड्याचा पाय रानवेलीच्या जाळीत अडखळला. आईसाहेबांचे सौभाग्य आणि महाराजांचे महाभाग्य कर्नाटकातील होदिगेरे गावाजवळील अरण्यात घोड्यावरून जमिनीवर धाडकन कोसळले. महाराजांना त्याची चाहूलही नव्हती. राजगडावर आईसाहेबांच्या मनाला तसा धास्तीचा धक्का सुद्धा लागलेला नव्हता. पण विधी लिखिताचे एक कठोर पान आज उघडले गेले होते. कर्नाटकात होदिगेरे या ठिकाणी शहाजीराजांचा मुक्काम होता. राजे आता फार थकलेले होते. तरीही हाडातील चळवळ अद्याप शमलेली नव्हती. त्यांना शिकारीची फार तल्लफ आली. त्या दिवशी मिती होती शके 1585 माघ शुद्ध 5 अर्थात 23 जानेवारी 1664. त्यांनी शिकारीसाठी निघण्याचा आपल्या खाशा मंडळीस हुकूम केला. राजे निघाले. होदिगेरीच्या जंगलात राजे शिरले. जंगलाच्या अंतर्भागात शिकार टेहळीत घोड्यावरून ते हिंडत होते.
त्यांच्या हातात भाला होता. तेवढ्यात त्यांना एक शिकार झर्रकन समोरून पळत जाताना दिसली. राजांनी लगेच घोड्याला टाच मारून पाठलाग करण्यास सुरुवात केली. घोडा दौडत होता. राजांची नजर शिकारीवर होती. एवढ्यात एकदम घोड्याची टाच रानवेलीच्या जाळीत अडकली आणि घोडा अत्यंत वेगाने असतानाच धाडकन कोलमडला. राजे दाण दिशेत जमिनीवर आदळले गेले. भयंकर जखम झाली. राजे जागच्या जागी बेशुद्ध झाले. लोकांची हाकाहाक आणि धावाधाव झाली. राजांना त्यांनी लगेच उचलून नेले. खूप औषधोपचार केले. ती मृत्यूशीच झटापट चालू होती. राजांचे धाकटे चिरंजीव एकोजी राजे त्यांच्या शेजारी होते. अखेर सर्व उपाय थकले आणि राजांनी हे जग सोडले. आईसाहेबांच्या करंड्यातील कुंकू संपले. एकोजी राजांनी सर्व क्रियाकर्मांतरे केली. विजापूर, बंगळूर आणि राजगडाला ही बातमी घेऊन सांडणी स्वार रवाना झाले आणि राजगडावर ही बातमी आली. राजगडावर जणू विजेचा लोळच आकाशातून कोसळला. राजवाड्यात बातमी गेली. एकच रडारड सुरू झाली. किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला. आणि मग आईसाहेबांची स्थिती ती कशी सांगावी? 52-53 वर्षापूर्वी सोन्या मोत्याच्या अलंकारांनी झाकून गेलेली हसरी, लाजरी, कोमल, लहानगी जिजाऊ किशोर वयाच्या देखण्या शहाजीराजांचं बोट धरून भोसल्यांच्या घरात आली. वाद्यांच्या दणदणाटात वज्रचुडे मंडित सकल सौभाग्य संपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देव्हाऱ्यातील लक्ष्मी झाली. शहाजीराजांची लाडकी राणी झाली. हसरा नवरा, लाजरी नवरी, न्यारा संसार सुरू झाला. पुढे कलीची कळ फिरली. सासरे जावयांचं भांडण झाले. कारल्याहून कडूपणा आला. तरीही शहाजीराजांच्या जिजाऊच्या प्रेमातील साखर कणभरही कमी झाली नाही. शिवबासारखा अलौकिक पुत्र जन्माला आला. संसाराची सार्थकता झाली. जीवित धन्य धन्य झाले. जिजाऊ साहेब खरोखरच सकल सौभाग्य संपन्न शोभू लागली. आलेली अरिष्टे तुळजा भवानीने आपल्या ढालीवर झेलली. सौभाग्य मंगलसूत्रावर पडलेल्या सुलतानांच्या तलवारीच बोथट ठरल्या. प्राणघातक संकटातून महाराज शहाजीराजे सलामत सुटले. जिजाऊ साहेबांचे कुंकू बळकट. जिजाऊ साहेबांची एकच हौस आता उरली की चुड्या बांगड्यानिशी, भरल्या मळवटानिशी, खणा नारळाची शेवटची ओटी घेऊन हळदी कुंकवाच्या सड्यावरून स्वर्गी जायचे. आता संध्याकाळ होत आलीच होती. औक्षणच्या 4 घटका उरल्या होत्या. एवढा शेवटचा डाव जिंकायचा होता. पण वज्राघात झाला. होदीगिरीच्या अरण्यात बेफाम दौडत आलेल्या घोड्याच्या टापेने दगा केला. धाडकन ठोकर बसली आणि जिजाऊ साहेबांचे सौभाग्य अडखळले. आई साहेबांचा करंडा घरंगळला. शहाजी राजांचे रक्त नव्हे, आई साहेबांचे तेजस्वी कुंकूच सांडले. मृत्यूने केलेला हा पराभव आईसाहेबांना सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यात कसल्या तरी निश्चयाची तिरीप उमटू लागली, वाढू लागली. विलक्षण तेज ते. आईसाहेबांची नजर जणू पोलादाहूनही कणखर असा पडदा भेदीत भेदीत गेली आणि त्यांनी निर्धाराच्या शब्दात सांगितलं की आम्ही जाणार, सती जाणार. महाराजांवर हा दुहेरी कडा कोसळत होता. तीर्थरूप साहेबांच्या मरणाची बातमी त्यांना समजली. कुऱ्हाडीचाच घाव जणू खचकन काळजावर पडला. आई साहेबांकडे ते धावले. महाराजांनी हंबरडा फोडला. आई! आपली आई कोणत्या व्रताची व्रतवती आहे हे ते पक्के ओळखून होते. ते जास्तच कळवळले. सारी पृथ्वी डळमळते. भयंकर झंझावात सुटलाय आणि आपण प्रेमाच्या 2 पंखांपासून दूर अंधारात फेकले जात आहोत असे महाराजास वाटू लागले. महाराज वासराप्रमाणे धावत आले. त्यांनी दुःखाने हंबरडा फोडून आईसाहेबांच्या गळ्याला मिठीच मारली. महाराजांच्या दुःखाला पारावर राहिला नाही. शोकाचा डोंब उसळला. तरीही आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती. प्रत्यक्ष एकुलत्या एक मुलाच्या हाकेनेही त्यांची समाधी भंगू शकत नव्हती. सतीची समाधी ही, सतीचा करार हा. सतीच्या नेत्री कधीही आसवे येत नाहीत. आता काय म्हणून रडायचे? ज्यांच्या वियोगामुळे रडायचे त्यांच्या मागोमाग जायला आतुर असल्यावर कशाची माया, कसली बंधनं? मन तर केव्हाच तिथे पोहोचलंय.
आता फक्त हा देह अग्निनारायणाच्या स्वाधीन केला की झाली शेवटची वाट मोकळी. ही सतीची समाधी, संवेदनांची सीमा केव्हाच पार झाली. महाराज कळवळून विनवित होते, तुम्ही सती जाऊ नका. तुम्ही गेलात तर मी कोणाकडे पाहावे? वडील निघून गेले, आता तुम्ही चाललात. मी काय करू एकटा इथे? महाराजांनी आसवांचा अभिषेक मांडला. सभोवती लहान थोर सर्वजण शोक करत होते. आईसाहेबांना कळवळून विनवित होते की तुम्ही जाऊ नका, महाराजांना ओलांडून जाऊ नका, महाराजांकरता तरी राहा. तरीही आईसाहेबांचा निर्धार ढळेना. महाराज म्हणाले, आई, माझा पुरुषार्थ पाहावयास कोणी नाही, तू जाऊ नकोस. पण आईसाहेबांची नजर मागे फिरेना. 34 वर्षे शिवबाची राखण घारीसारखी करून आज त्या एकदम उठून निघून चालल्या होत्या, शिवबाला पोरका करून टाकून. आपल्या डोळ्या देखत आपली आई जिवंत देहानं धडधडत्या अग्नीत प्रवेश करणारे, ही कल्पनाही सहन करवे नाही. महाराजांच्या काळजाची केवढी उलघाल उडाली. माझी आई, माझी आई. वास्तविक पुत्रवती स्त्रीने सती गेलेच पाहिजे असे धर्मशास्त्र नव्हते. इतकेच काय, परंतु प्रत्येक स्त्रीने सती गेलेच पाहिजे असाही धर्मदंडक नव्हता. पतीच्या नंतर विरक्त राहून ईश्वर सेवेत आणि व्रतचरणात आयुष्य घालवणे हाही पुण्यसाधनाचा तेवढाच थोर मार्ग धर्मशास्त्रानं सांगून ठेवलेला होता. परंतु हे झाले पर्याय. निश्चयी निग्रही आईसाहेबांना ते कसे मान्य व्हावेत? वास्तविक सतीच्या वाणा इतकेच किंबहुना त्याहून कठीण आणि थोर वाण आईसाहेबांनी घेतले होते, स्वराज्याचे. 350 वर्ष झालेले आणि होत असलेले महाराष्ट्राच्या सतीचे आणि सौभाग्याचे अपमान धुवून काढून स्वतंत्र महाराष्ट्राचे सार्वभौम सिंहासन प्रस्थापित करण्याचे व्रत काय उण्या महत्वाचे, संकुचित? शिवबानं विस्तार करावा, आईसाहेबांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं, सल्ला द्यावा, प्रेरणा द्यावी, आशीर्वाद द्यावा. कठीण प्रसंगी प्रत्यक्ष राज्य संरक्षण करावे आणि प्रजेचे कल्याण साधावे. हे व्रत अखंड रीतीने चालले होते. पण हे व्रत अर्धवट टाकून आईसाहेब निघाल्या. या व्रताची सांगता उद्यापन न पाहताच निघाल्या. गडावरच्या वडीलधाऱ्या मंडळींनी कळकळीची आर्जवे मांडली की जाऊ नका, जाऊ नका, महाराजांकडे पहा. निर्वाणीचा प्रसंग आला. महाराजांचा शोकसागर ढवळला. त्यांनी इंद्राचे वज्रही भेदून जाणारी दुःखाची हाक मारली आणि एकदम आईसाहेबांच्या मांडीवरच बसून गळ्याला मिठी मारली. आई, तू मला टाकून जाऊ नकोस. महाराजांनी आकांत मांडला. गडावरही पदरची थोर थोर मंडळी पाया पडून विनवित होती, आईसाहेब जाऊ नका. मोठा यत्न दुर्घट मांडीला. महाराज आईच्या पायी पडून लहान मुलासारखे रडत होते. आई ऐकत नव्हती. आईसाहेबांचा निर्धार रतीभरही ढळेना. शेवटी महाराजांनी कळकळून आईसाहेबांना आण घातली. आई, तुला शपथ आहे मला टाकून गेलीस तर. अन आईसाहेबांचं हृदय हेलावलं, वात्सल्य उफाळून आलं. खडकावून कठोर झालेल्या आईसाहेबांचे हृदय लोण्यासारखं विरघळलं. उग्र निश्चयाचा चिरेबंदी बांध फुटला. आपली आई परत मिळवण्याकरता विधात्याशी मांडलेले घनघोर युद्ध महाराजांनी अखेर जिंकले. विधात्याने आपणच आपले लिखित पुसले. आईसाहेबांसाठी सोन्याची पालखी घेऊन आलेले यमदूतही हसत हसत डोळे पुशीत रिकामी पालखी घेऊन परत गेले. मोठ्या कष्टप्रयासाने आईसाहेबांना सर्वांनी त्यांच्या सती निश्चयापासून माघारी वळवले. आईसाहेबांच्या भाळीचा मळवट पुसला गेला. श्रोते हो, पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे पुस्तक म्हणजे शिवपूर्व आणि शिवकाल डोळ्यासमोर उलगडणारा जणू पटच. शिवचरित्र समजण्यासाठी, शिवाजी महाराजांचं थोर कार्य, शिवाजी महाराजांचं जीवन जाणून घेण्यासाठी एकदा तरी शिवचरित्र ऐकायला हवं, वाचायला हवं. तेव्हा श्रोते हो, आबालवृद्धांनी ज्याचा श्रवणानंद घ्यावा असं हे पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा
भाग 2 आज आपण ऐकलात. आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर दर्जेदार आणि उत्तमोत्तम कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.